मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। गौतम स्वामी रचित चैत्य भक्ती आणि यावर टीका जी रचली गेलेली आहे ती आहे प्रभाचंद्र आचार्यांची। प्रभाचंद्र आचार्यांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारे शब्दांचा अर्थ प्रतिपादन करून या चैत्य भक्तीमध्ये आलेल्या शब्दांची सहज रीतीने उकल करून आम्हाला दाखविलेली आहे। त्यामुळे आम्हाला या चैत्य भक्तीचा अर्थ लावणं सुगम जातं। जसं काल आपण बघितलं की त्यांनी जो या भक्तीमध्ये शब्द वापरला 23व्या नंबरच्या काव्यामध्ये की अर्हन महानदस्य, नद हा शब्द वापरला। आता नद म्हणजे आम्ही त्याला म्हणू शकतो की मोठा जलाचा प्रवाह, त्याला नद म्हणता येतं। नदी छोट्या प्रवाहाला नदी म्हणता येते, नद याला मोठा प्रवाह म्हणतात। पण कदाचित त्या काळामध्ये पूर्वेकडे जी वाहणारी नदी आहे तिला नदी या शब्दाने संबोधित केलं आणि पश्चिमेकडे जाणारा जो नदीचा प्रवाह असेल त्याला नद म्हटलेला आहे। यामध्ये देखील त्यांनी रहस्य प्रतिपादन केलं। सर्वसामान्य लोकांनी जो संसार मार्ग अनादी कालापासून निवडलेला आहे त्या प्रवाहामध्ये जे प्रवाहमान आहे ते या नदीलाच त्या ठिकाणी मुक्तीचं कारण मानतात की पापांचं क्षालन होण्यासाठी नदीत स्नान करा। परंतु या ठिकाणी जो नद शब्द वापरला की जो प्रवाहाच्या नेहमीच्या विरुद्ध आहे। विरुद्ध कसा आहे की या ठिकाणी सांगितलं की तो पश्चिमेकडे वाहणार आहे, आता एक भाग सांगितला, आणि संसाराचा मार्ग त्यापेक्षा विलक्षण असा मोक्षाचा मार्ग आहे। संसाराचा मार्ग मिथ्यात्व आदी आहे, तर सम्यक मोक्षाचा मार्ग रत्नत्रय आदी आहे आणि याची साधना केली असताना आम्हाला मुक्ती प्राप्त होऊ शकते। अशा प्रकारे नद, आणि हा नद कसा आहे तर अतिविस्तीर्ण आहे। नदाला उपमा जर आम्ही दिली तर त्या ठिकाणी 11 अंग 14 पूर्व एवढा विस्तृत प्रवाह ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हटलेलं आहे या ठिकाणी महानद। म्हणून अर्हन महानदस्य, अर्हंत भगवान हे महानद स्वरूप आहे की ज्यांच्या दिव्य ध्वनीमध्ये किंवा ज्यांच्या केवल ज्ञानामध्ये जगातील यच्च यावत पदार्थांना त्यांनी जाणलेलं आहे, संसार मार्ग काय आहे ते देखील जाणलेला आहे आणि मोक्षाचा मार्ग कोणता आहे तो देखील त्यांनी जाणलेला आहे। संसार मार्ग, ज्या मार्गावर आम्ही अनादी कालापासून चालत आलो, जो आमच्या परिचित आहे, श्रुत आहे, अनुभूत आहे, तो मार्ग आम्हाला सोपा वाटतो। परंतु या ठिकाणी परत विरुद्ध अर्थ हा घ्यायचा की जो आमच्यासाठी आज तागायत पर्यंत अपरिचित आहे, अश्रुत आहे, अनुभूत आहे, तोच मोक्षाचा मार्ग आहे आणि तो मार्ग आजपर्यंत नवरिण्य सुलभ हो, तो आम्हाला सुलभ नव्हता, पण अर्हंतांच्या दिव्य ध्वनी मधून तो मार्ग आमच्यासाठी सुगम बनला, श्रुत बनला, अनुभूत बनला। वारंवार वारंवार ते शब्द ऐकल्यामुळे आम्हाला शब्दांचा भाव भासन अंतरंगामध्ये झालं आणि जसा आता वंदे शब्द आपण नेहमी वापरू लागलोय या काव्यामध्ये, तर वंदे हा शब्द कितीतरी वेळ आला। वंदे हा शब्द आल्यानंतर आमची सहज मनोवृत्ती काय होते की मन वचन काय पूर्वक नमन आहे। मनामध्ये देखील अर्हंत परमेष्ठी बद्दल, सिद्ध परमेष्ठी बद्दल उत्कट भावना, वचनांनी देखील त्यांचं स्तवन आणि कायेनी देखील तशा प्रकारची क्रिया। हा जो काही एकदा ऐकल्यानंतर आम्हाला तो शब्द एकदम परिचित होत नाही, पण जो ज्या वेळेला तो शब्द वारंवार वारंवार आम्ही ऐकतो
त्यावेळेला तो परिचित होतो. ज्या वेळेला त्याचा परिचय झाला त्याचीच आम्हाला अनुभूती येते. म्हणून समयसार मध्ये आचार्य कुंदकुंदांनी जे सांगितलं की सुदपरिचितानुभूता संवत्सवी काम भोग बंध कहा एयत्त सुवलभो नवरिन सुलभो विहत्तस्य. ही विभक्त, ही जी विरुद्ध प्रवाहाकडे जाणारी गोष्ट आहे ही आम्ही आज तागायत पर्यंत ऐकली नव्हती आणि ती या दिव्य ध्वनीतून, या आम्हाला अशा महानदामधून, या प्रवाहामधून आमच्यापर्यंत ती पोचलेली आहे. हा भाव या ठिकाणी या गाथेमध्ये किंवा श्लोकामध्ये आम्हाला नक्की लक्षात घ्यायचं आहे. आणि इथून 8 अजून श्लोक अशा तऱ्हेचे येणार आहे की ज्याच्यामध्ये नदीच्या स्वरूपाबद्दल वर्णन केलेलं आहे. अर्थ आपण बघणार होतो काल की अर्हन महानदस्य, अर्हंत भगवंत हे महानद स्वरूप आहे आणि यांच्या या नदामध्ये त्रिभुवन भव्य जन तीर्थयात्रिक, याच्यामध्ये यात्रिक कोण आहे, तीर्थयात्रा करणारे कोण आहे, तर त्रिभुवनातले भव्य जन जे आहे ते तीर्थयात्रिक आहे. आणि ते काय करायसाठी ती तीर्थयात्रा करत आहे, तर दुरित प्रक्षालनेक कारणम. दुरित म्हणजे पाप, पापाचं प्रक्षालन व्हावं, पाप धुवून जावं म्हणून ते अशा प्रकारे या महानदामध्ये स्नान करत आहे, स्नपन करत आहे. म्हणजे तीर्थंकरांच्या दिव्य ध्वनीमध्ये जी काही गोष्ट प्रवाहित झाली त्याला त्यांनी प्रमाण मानून त्याचं आचरण जीवनात केलं. म्हणून त्याच्यासाठी ते प्रक्षालनैक कारणम आणि अतिलौकिक कुहक तीर्थ, जे जगामध्ये आज तागायत पर्यंत तीर्थ आम्ही ज्याला किंवा अनादिकालापासून मिथ्या दृष्टी ज्याला तीर्थ मानत आलेला आहे. जसं लोक पाखंडी मूर्तेमध्ये सांगितलंय की गिरिपातोग्नी म्हणजे पर्वतावरून उडी घेणं, अग्नीमध्ये प्रवेश करणं, नदीमध्ये स्नान करणं याला तीर्थ म्हटलेलं आहे. तर हे जे तीर्थ आहे हे तीर्थ कसे आहे, कुहक तीर्थ आहे, दंभिकपणामधून निर्माण झालेले आहे. कुहक तीर्थ म्हणजे कुठेतरी चमत्कार आहे असं सांगून त्या तीर्थाचं महत्व वाढविणं किंवा कुठेतरी स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी एखाद्या ठिकाणचा उदो करणं, इथे नवसाला देव पावतो अशा प्रकारे प्रसिद्धी करणं, अशा प्रकारे दंभ ज्या ठिकाणी पसरविला जातो किंवा स्वतःच काहीतरी तुम्ही मागणं मागा, या ठिकाणी गेल्याबरोबर तुमची तृप्ती होईल, इच्छापूर्ती होईल अशा प्रकारचं सांगून त्या तीर्थाचं लौकिक स्वरूप वाढविल्या जातं, त्यांची लौकिक प्रतिष्ठा मिळविलेली जाते. परंतु हे जे ते अर्हंत भगवंतांचं हे तीर्थ जे आहे हे कसं आहे, उत्तमम तीर्थम, हे मात्र उत्तम तीर्थ आहे, महान तीर्थ आहे. आणि या महान तीर्थामध्ये, महान किती महान, तर 11 अंग आणि 14 पूर्व एवढं हे महान आहे. अशा या तीर्थामध्ये, अशा या द्रव्यश्रुतामध्ये, भावश्रुतामध्ये जो या महान नदामध्ये प्रक्षालन करेल त्याचं पापांचा क्षय जीवनात निश्चितपणे होणार आहे. म्हणून साधा अर्थ कसा झाला या गाथेचा की त्रैलोक्यातील तीर्थयात्रा करणाऱ्या सर्व भव्य जीवांचे पापांचे प्रक्षालन करण्यात एकमेव अद्वितीय असं कारण कोणतं असेल तर हे उत्तम तीर्थ आहे. उत्तम तीर्थ, अर्हंतांचं हे तीर्थ, हे महानद हे उत्तम तीर्थ आहे. व्यवहारी आणि लौकिक जनांनी मानलेल्या दांभिक आणि आश्चर्यकारक तीर्थांच्या ते अतिक्रांत आहे. कुहक शब्दाचा अर्थ दांभिक किंवा आश्चर्यकारक किंवा चमत्कार आहे असं सांगणारे जे तीर्थ आहे त्याला कुहक तीर्थ म्हटलं. त्याच्या हे अतिक्रांत आहे, वेगळं आहे, असाधारण आहे. आणि हे तीर्थ द्वादशांग रूप, 14 पूर्वरूप, श्रुतज्ञान स्वरूपी आहे. त्याचे वर्णन करणारे अर्यंत भगवान हे महान तीर्थ आहे.
आणि अशा या अर्हंतरूपी महानदामध्ये प्रक्षालन केल्यामुळे जीवांच्या पापांचा नाश होतो. पुढचा श्लोक बघा, 24 नंबरचा. लोकालोक सुतत्व प्रत्यवबोधन समर्थ दिव्य ज्ञान प्रत्यह वहवत प्रवाहम व्रतशीलामल विशाल कूलद्वितयम्. लोकालोक सुतत्व प्रत्यवबोधन समर्थ दिव्य ज्ञान प्रत्यह वहत प्रवाहम व्रतशीलामल विशाल कूलद्वितयम्. आता याला तर नदाची उपमा दिलेली आहे. नद असल्यामुळे या ठिकाणी पाणी असणार आहे. आणि हे पाणी कोणतं आहे, याच्यामध्ये प्रवाह कोणता आहे, तर यामध्ये तर स्वच्छ नीर आहे. आता नीर हे कसं आहे, तर ते नीर आहे प्रत्यवह बोधन समर्थ दिव्य ज्ञान. हे जे काही दिव्य ज्ञान आहे म्हणजे केवल ज्ञान आहे, किंवा केवल ज्ञानापासूनच ज्याची उत्पत्ती झालेली आहे असं मतिश्रुत अवधी मनपर्यय ज्ञान आहे. हे ज्ञान त्या ठिकाणी या नदीमध्ये नित्य प्रवाहमान आहे. वीर हिमाचल ते निकसी गुरु गौतम के मुख कुंड ढरी है. अशा प्रकारे त्यातून निघाली आणि गौतम स्वामींनी धारण केली आणि ती प्रवाह रूपाने धारा रूपाने आमच्यापर्यंत पोचली. अशा प्रकारचं स्वच्छ नीर, शीतल नीर या ठिकाणी असणार आहे. म्हणून अशा तऱ्हेने हे दिव्य ज्ञान हेच जणू काही याचा प्रवाह आहे. हे काय कशाला जाणणार आहे, तर लोक अलोकमच, लोकाला आणि अलोकाला. ज्या ठिकाणी जीवादी 6 द्रव्य राहतात त्याला लोक म्हटलं जातं, आणि जिथे केवळ एक आकाश द्रव्य आहे त्याला अलोक म्हटलं जातं. अलोकामध्ये एकही द्रव्य राहत, अलोकामध्ये केवळ एक आकाश द्रव्य आहे, बाकीची 5 द्रव्य राहत नाही. तरीही ज्ञानाच्या माध्यमातून त्या अलोकाला देखील जाणल्या जाऊ शकतं. त्याला केवल ज्ञानच जाणतं असं नाहीये. त्याला किती ज्ञान जाणू शकतात, 6 द्रव्यांना किती ज्ञान जाणू शकतात. सहा द्रव्याला जाणण्यासाठी केवळ 3 ज्ञान समर्थ आहे. मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि केवल ज्ञान. अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान फक्त रूपी द्रव्याला जाणतं. अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान फक्त पुद्गल द्रव्याला जाणू शकतं. ते बाकीच्या 5 अमूर्तिक द्रव्याला जाणू शकत नाही. मतिश्रुत ज्ञानाच्या माध्यमातून मात्र 6ही द्रव्यांचं ज्ञान होऊ शकतं. मतिश्रुतयोर निबंधो द्रव्येषु असर्व पर्यायेषु. सर्व द्रव्यांना ते जाणणार आहे, पण त्यांच्या काही पर्यायींना जाणणार आहे. आणि केवल ज्ञान सर्वेषु आणि सर्व पर्यायेषु अशा प्रकारे केवल ज्ञान असणार आहे. म्हणून मतिश्रुत ज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला या सगळ्या 6ही द्रव्यांना जाणता येऊ शकतं. आज आम्हाला इथे बसून सुद्धा आगमाच्या माध्यमातून 6 द्रव्यांचं ज्ञान होऊ शकतं. मला माझ्या आत्मतत्वाचा निर्णय करता येतो. मी ज्ञान दर्शन चैतन्य स्वभावी आहे याची मला प्रतीती मतिश्रुत ज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकते. 343 घनराजूच्या बाहेर अलोकाकाश आहे हे देखील मला आगम ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञात होऊ शकतं. परोक्ष रीतीने का होईना, पण आम्हाला ज्ञान होऊ शकतं. जिथे आमच्या क्षेत्राने आम्हाला जाता येत नाही, जसं काल आम्ही बघितलं 458 मध्य लोकात कृत्रिम चैत्यालय आहे. मनुष्य जाईल तो मनुष्य क्षेत्रापर्यंत 2.5 द्वीप पर्यंत जाऊ शकतो. त्याच्या पलीकडे 52 द्वीपा म्हणजे नंदीश्वर द्वीपांमध्ये 52 चैत्यालयाची वंदना आम्ही इथे देखील परोक्ष रीतीने करू शकतो. मेरूची वंदना आम्ही परोक्ष रीतीने करू शकतो.
म्हणजे आमचं मतिश्रुत ज्ञान जी असणाऱ्या पदार्थांना जाणायला समर्थ आहे. आमच्या मतिज्ञानाच्या श्रुतज्ञानाच्या माध्यमातून आम्ही 6ही द्रव्यांचं ज्ञान करून घेऊ शकतो. म्हणून लोक आणि अलोक याला जाणणार. याशिवाय 7 तत्व जी आहे, या 7 तत्वांना देखील आमच्या ज्ञानाच्या माध्यमातून जाणता येऊ शकतं. 6 द्रव्यांना आम्ही जाणू शकतो, रत्नत्रयाला आम्ही जाणू शकतो, लेशेला, पंचान्ने चास्तिकाया, व्रत, समिती, गती, चारित्र भेदा, या सगळ्यांचं ज्ञान आम्ही करू शकतो. लोक सुतत्व, प्रत्यवबोधन, प्रति अवबोधन म्हणजे जाणणं, प्रति म्हणजे समंतात, प्रत्येकम, त्या प्रत्येकाला आम्ही जाणू शकतो. म्हणून असं आमचं समर्थ दिव्य ज्ञान आहे. आणि या दिव्य ज्ञानामध्ये केवल ज्ञानादी किंवा मतिश्रुत ज्ञानादी हा वहत प्रवाह रूपाने ते नित्य त्या ठिकाणी विद्यमान आहे. आणि नदीला ज्याप्रमाणे दोनही बाजूला तट असतात, नदी कधीही अशी जर तट नसेल तर ती संयमाच्या माध्यमातून गमन करू शकत नाही, ती नुकसानदायी आहे. पण ज्याला त्या नदीला जर बांध घातला, तट असेल, तर ती नदी सुव्यवस्थित राहून काय करते तर जीवांचं जसं पालन पोषण करते, त्याप्रमाणे या नदीला देखील व्रत आणि शील यांचं असं अमल विशाल कुलद्वितयम असे हे तट या नदीला असणार आहे. म्हणजे ही नदी जी आहे, अरहंत रूपी महानद जो आहे, याला शील, व्रत यांचा विस्तीर्ण विशाल असा तट आहे. आणि अशा प्रकारे हे जगामधले एक अलौकिक उत्तम तीर्थ आहे. शीलाचे भेद सप्तशील म्हटल्या जातात. 5 अनुव्रत आणि सप्तशील, 4 शिक्षाव्रत आणि 3 गुणव्रत, अशा प्रकारचे 7 व्रतांना शील म्हटल्या जातं. आणि व्रत 5 अनुव्रत किंवा महाव्रत आणि शील म्हटलं तर जर 18,000 आपण शीलाचे भेद केले तर ते 18,000 शील हे देखील त्या ठिकाणी लावता येतं. लोक आणि अलोकाचे जे स्वरूप आहे किंवा जीवादी पदार्थांचे जे यथार्थ स्वरूप आहे, त्यांना पूर्णपणे जाणण्यास समर्थ असणारे जे केवल ज्ञान रूप दिव्य ज्ञान आहे, किंवा सुमतिश्रुत ज्ञानादी जे काही आहे त्यांचा प्रवाह या भगवान अरहंत देवरूपी महानदापासून प्रतिदिन वाहत आहे. प्रति समय हा प्रवाह आमच्याकडे येत आहे नॉन स्टॉप. महावीर स्वामींच्या निर्वाणानंतर ही शृंखला आजही खंडित झालेली नाही. साधारणतः काही तीर्थंकरांच्या कालामध्ये हा प्रवाह थांबलेला होता. कोणत्या तीर्थंकरांपासून कोणत्या तीर्थंकरांपर्यंत आमचा हा जैन धर्माचा प्रवाह हुंडावसर्पिणी कालामुळे थांबलेला होता. 9व्या तीर्थंकरांपासून 15व्या तीर्थंकरापर्यंत हा प्रवाह थांबला होता. म्हणजे एक पूर्व, पाऊण पूर्व, अर्धा पूर्व, पाव पूर्व असं करता करता पुष्पदंत पासून धर्मनाथ तीर्थंकरांपर्यंत हा प्रवाह खंडित झालेला होता. परंतु शांतीनाथ भगवंतांपासून हा प्रवाह आज तागायत पर्यंत खंडित झालेला नाही. आणि शेवटचे जे पंचम काळाच्या अंती मुनिराज होणार आहे तोपर्यंत हा प्रवाह कायम राहणार आहे. ही जैन धर्माची जी काही आमची श्रुत परंपरा आहे ही निश्चितपणे त्या ठिकाणी टिकणारच आहे. तर असा हा नदीचा प्रवाह म्हणून या ठिकाणी सांगितलं की हा प्रवाह अशा तऱ्हेने प्रतिदिन वाढत आहे, त्याच्यामध्ये कधीही खंड पडला नाही. आणि हे हुंडावसर्पिणी काळामध्ये या तीर्थंकरांच्या वेळी झालेलं आहे. एरवीच्या तीर्थंकरांच्या कालावधीमध्ये
कुठेही जैन धर्माचा प्रवाह खंडित होणार नाही. फक्त षष्टम काळामध्ये आणि पहिल्या भोगभूमीच्या 3 काळामध्ये जैन धर्म असणार नाही, म्हणजे धर्माची तिथे शृंखला राहणार नाही. परत त्या ठिकाणी चौथ्या काळापासून हा प्रवाह सुरू होईल आणि हा प्रवाह विदेह क्षेत्रामध्ये देखील निरंतर कायम राहणार आहे. आता पुढचा श्लोक बघा, 25 नंबरचा श्लोक. शुक्ल ध्यान स्तिमित स्थित राजहंस राजितमसकृत स्वाध्याय मंद्र घोषम नाना गुण समिति गुप्ति सिकता सुभगम. शुक्ल ध्यान स्तिमित स्थित राजहंस राजितमसकृत स्वाध्याय मंद्र घोषम नाना गुण समिति गुप्ति सिकता सुभगम. या ठिकाणी नदी म्हटल्यानंतर आणि जी नदी ज्या ठिकाणी पर्यावरण सुरक्षा आहे, ज्या ठिकाणी वृक्षतोड नाही, पक्षी सरास त्या ठिकाणी विराजमान होतात, कोणत्या गाला नाही, अशा निसर्ग सानिध्यामध्ये वाढलेली एखादी किंवा प्रवाहमान असलेली अशी जर नदी असेल तर त्या ठिकाणी जसे पक्षी असतील, नंतर राजहंस पक्षी तर दुर्मिळ आहे, पण तरी देखील राजहंस पक्षांसारखे अनेक पक्षी तिथे शोभित आहे किंवा अनेक पक्षां सतत गुंजायमान होत असतात आणि त्या समुद्र म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर सहज प्रकारे बारीक वाळूंचा समूह देखील असणार आहे. तेच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की शुक्ल ध्यान रूपी, शुक्ल ध्यानाग्नी एव स्तिमितम, शुक्ल ध्यान रूपी अशा तऱ्हेचं अत्यंत स्थिरतेने शोभणार. कारण शुक्ल ध्यान आहे. शुक्ल ध्यान कसं आहे, आता पुढच्या गुणस्थानातच प्राप्त होणार आहे 8 पासून पुढे, आणि शुक्ल ध्यानामध्ये स्थिरता राहणार आहे. बाकीच्या ध्यानामध्ये अंतर्मुहूर्तात ध्यानाचा उपयोग बदलेल, शुक्ल ध्यानातही पहिल्यांदा बदलणार आहे, पण बदलत असताना देखील शुक्ल ध्यान हे कायम त्या ठिकाणी टिकणार आहे. म्हणून शुक्ल ध्यान एव स्तिमितम, स्थिर अशा तऱ्हेची राजंता राजत आहे, शोभायमान होतात आहे. आणि अशा अत्यंत स्थिरतेने शोभणाऱ्या त्या राजहंस राजित, आता अर्थातच त्या ठिकाणी राजहंस पक्षांचे थवे आहेत. राजहंस पक्षी स्वतंत्र रीतीने विचरण करत आहे, कोणत्याही तऱ्हेची असुरक्षित भावना त्यांच्या जीवनात नाही. एखादा व्याध येईल आणि आम्हाला बाण चालवेल अशा प्रकारची दुविधा त्यांच्या अंतरंगामध्ये नाही. कुणीही आपल्याला काहीही करणार नाही. अहिंसामय सर्व प्रकारचं वातावरण आहे आणि ते स्वच्छंद रीतीने विहरत राहतील असे हे राजहंस पक्षी शोभायमान होत आहे. आणि कधी शोभायमान होत आहे तर असकृत, सुकृत म्हणजे एकदा आणि असुकृत म्हणजे सर्वदा, निरंतर. आणि या ठिकाणी स्वाध्याय आणि मंद्र घोषम, स्वाध्याय जो आहे, स्वाध्याय त्याला म्हटलं, खऱ्या अर्थाने स्वाध्याय कशाला म्हटलं तर स्व अध्ययन, याला स्वाध्याय म्हटलेलं आहे. आणि लौकिक अर्थाने जर आम्ही पाहिलं की ज्या ठिकाणी लाभ पूजा ख्याती वर्जित अध्याय पाठ हा स्वस्वाध्याय, यांनी आपल्याला टीकामध्ये सांगताना सांगितलं, स्वाध्यायाचा अर्थ सांगितला कोणी तर प्रभाचंद्र आचार्यांनी. ज्या वेळेला स्वाध्यायाचा अर्थ त्यांनी विशद केला तर स्वाध्याय सांगितलं की शोभन, स्व अध्ययन, एक हा शब्द सांगितला. आणि दुसरं सांगितलं की ज्या ठिकाणी लाभ पूजा ख्याती ही कुठलीही अभिलाषा जीवनात न ठेवता जो अध्याय पाठ सहज स्वाध्याय, त्याला स्वाध्याय म्हणायचं. आणि मंद्र, मंद्र याचा अर्थ आहे मनोज्ञ,
सुंदर शोभित असा घोष नाद, जो काही स्वाध्यायाचा असा पाठ आहे. एखाद्या वेळेला एखादे कवी किंवा एखादे गायक एखादा भक्तिपाठ करत आहे आणि त्यांचा आवाज अतिशय सुरेख आहे, त्यावेळेला त्यांचा जो आवाज सुरू आहे, जो काही मनोज्ञ नाद शब्द सुरू आहे, हे शब्द देखील कदाचित अर्थ करणार नाही, पण त्या शब्दामधला गाभा तितका सुंदर आहे की तो गाभा हृदयस्थ नक्की जीवनात होतो. तशा प्रकारचा हा मंद्र मनोज्ञ असा घोष नाद ज्या ठिकाणी आहे. परत याचा अर्थ आपण आणखी लावू शकतो की तीर्थंकरांची जी दिव्य ध्वनी प्रसरित होते ती सर्वांगातून होते आणि ती ओंकारमय आहे. आणि ओंकारमय असताना त्या ओंकार ध्वनीचा जो मनोज्ञ नाद आहे, हा देखील सर्वसामान्य जीवांना त्यांना त्यांच्या भाषेमध्ये तो समजतो. तर असा हा मंद्र घोष. आणि नाना गुणा, हा नाना गुण म्हणजे किती गुण सांगितले, तर नाना गुण म्हणजे चतुरशीती लक्षण गुण, 84 लाख गुण किंवा समिती किंवा गुप्ती, जे जे आम्हाला त्या ठिकाणी गुणरूपाने आठवेल, या सगळ्यांना नाना गुणामध्ये आम्ही गर्भित करू शकतो. आणि अशा समिती गुप्ती हे सिकता, ह्या काय आहे तर सिकता म्हणजे वाळू, आणि ह्या वाळूंनी या किनारा हा संपन्न झालेला आहे. गुप्ती सिकता सुभगम. अर्थ पहा की या अरहंत रूपी महानदाचे दोन्ही किनारे शुक्ल ध्यान रूपी अत्यंत स्थिरतेने शोभणाऱ्या अशा राजहंस पक्षांनी शोभायमान होत आहे. लाभ, आदर, सत्कार, ख्याती हा कोणताही हेतू मनात न ठेवता केवळ आत्मकल्याणाच्या भावनेचा उदात्त हेतू मनात ठेवून स्वाध्याय करणाऱ्या मुनींच्या मधुर शब्दांनी हा किनारा गुंजायमान झालेला आहे. एकच अंतरंगामध्ये भावना की हा स्वाध्याय जो आहे हा माझं स्व अध्ययन आहे. जो काही मी वाचन करत आहे, वाचना पृच्छना अनुप्रेक्षा हे जी काही माझ्या जीवनात होते आहे, यांनी माझा आत्मानुभव स्थिर व्हायला पाहिजे, मला आत्मानुभूतीची प्राप्ती व्हायला पाहिजे. हा एकमेव उद्देश मनात ठेवून ते जे काही मुनी त्या ठिकाणी आहे, नदी किनाऱ्यावर असलेले किंवा त्यावर अवगाहित असणारे, त्यांनी हा किनारा गुंजायमान झालेला आहे. आणि 84 लाख उत्तर गुण आणि 5 समिती, 3 गुप्ती आदी रूपी वाळवंटाने म्हणजे वाळूच्या समूहाने हा किनारा संपन्न झालेला आहे. अर्थात गुण हीच त्या ठिकाणी वाळू आहे आणि ती अत्यंत तेजपुंज चमकदार अशी दिसत आहे. यानंतर गौतम स्वामी लोकोत्तर तीर्थ, त्याच्यामध्ये लहरी कोणत्या आहे, या आवर्त कोणते आहे, भवर कोणते आहे, हे या ठिकाणी सांगत आहे. शांत्यावर्त सहस्रम सर्वदया विकच कुसुम विलसत लतिकम दुस्सह परिशहाख्य द्रुततरंग तरंग भंगुर निकरम तरंग भंगुर निकरम, ज्यामध्ये शांत्या आवर्त सहस्र, शांत्यादी हा शब्द पहिल्यांदा येऊन गेलेला आहे की क्षमा सहिष्णुता अशा प्रकारचे याच्यामध्ये आवर्त आहे. सहस्र आवर्तानी यत्र, ज्या ठिकाणी अशा प्रकारचे भवरे आहे, पाण्यांचा असा समूह गोलाकार फिरत आहे, अशा क्षमादी हजारो आवर्त या नदीमध्ये, या नदामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि सर्वदया विकच कुसुम विलसत लतिकाम, आणि सर्वदयाम म्हणजे सर्वांवर दया, आणि
विकचानी म्हणजे विकसितानी, विकसित असणारे असे कुसुम म्हणजे पुष्प, आणि त्यांनी हा किनारा विलसंती, आणि त्या लतिका, आणि अशाच प्रकारचे त्या ठिकाणी लतिका देखील आहे. म्हणजे सर्व दयारूपी हा त्या ठिकाणी काय आहे, तर सर्व दयारूपी पुष्प त्या ठिकाणी खिललेले आहे, आणि लता देखील अशा प्रकारच्या शोभेमान आहे. दुस्सह परिशहाख्य, दुस्सह म्हणजे कष्टाने जे सहन केल्या जाऊ शकते अशा परिशहाख्य, आणि द्रुत तरंग रंग तरंग भंगुर निकरम, ते अशा तऱ्हेने द्रुततर म्हणजे शीघ्रतर, तेषां भंगुरहा विनाशहा, निकर म्हणजे संघात, आणि अशा तऱ्हेने त्यांची लहरे आहे. म्हणजे जरी क्षुधादी परिशह त्यांच्या जीवनात आले, 22 प्रकारचा परिशह सांगितलेला आहे, आणि मुनींच्या जीवनात परिशह येऊ शकतात, आणि एका समयात जर परिशह येतील तर 19 परिशह सांगितलेले आहे मुनींच्या जीवनात, एका दिनी युगपदे कस्मिन 19 हे. तर हे जे परिशह आलेले आहे, वास्तविकतः परिशह सहन करणं अत्यंत कठीण आहे. पण तरी देखील ज्याप्रमाणे एखादी मोठी लाट येते आणि लगेचच ती निस्तरून जाते, प्रवाहामध्ये विलीन होते, त्याप्रमाणे परिशह त्यांच्यावर आला असं वाटत असलं तरी देखील त्या परिशहाची झळ न लागता तो परिशह चंचल तरंगाप्रमाणे त्या ठिकाणी क्षणार्धात नष्ट होतो. कारण कर्माचा उद्रेक असेल तर परिशह आहे, कर्माचा उदय असेल तर परिशहाची क्षमता कमी होते, उदीरणेमध्ये परिशहाची जास्तीता आहे, आणि उदय जर कर्माचा सुरू असेल तर परिशहाची मंदता आहे. भूक कधी लागते तर उदीरणेत भूक आहे, आणि उदीरणा ही 6व्या गुणस्थानापर्यंत असाता वेदनीयाची आहे. त्यामुळे हे जे काही परिशह त्यांच्यावर आम्हाला वाटतात की किती परिशह हे सहन करत आहे, पण त्यांच्यासाठी कर्माचा उदय त्या ठिकाणी चंचल आहे, एक समयवरती आहे, दुसऱ्या समयात ते आत्मस्थिर होतात आणि आत्म्यामध्ये लीन होतात, आणि परिशह त्यांना जाणवत पण नाही. 3 गोष्टी: परिशह येणं, परिशहांना जाणवणं, आणि परिशहांना न जाणवता निघून जाणं. त्यांच्या जीवनात पहिल्या भूमिकेत परिशह त्यांना जाणवतही असेल, ज्ञानाने ज्ञातही होतो, सहनही करतात, पण नंतर मात्र परिशह त्यांना जाणवत पण नाही, आणि जेव्हा तो जाणवत नाही तेव्हा तो परिशह जय म्हटला जातो. जोपर्यंत भूक लागली आहे, ही वेदना अंतरंगात आहे, तोपर्यंत परिशह आहे. पण जेव्हा भुकेची वेदना संपून अन्न माझा आहार नाही, मी तर निराहारी आहे, ज्ञानामृताचं मी नित्य पान करत आहे, भोजन करत आहे, आणि त्यांना भुकेचाही परिशह दिसला नाही, जाणवला नाही, हा त्यांच्यासाठी झाला परिशह जय. तर परिशह जय हे त्यांच्या जीवनात स्थायी रूपाचं आहे, आणि परिशह चंचल रूपाचा आहे. अशा तऱ्हेने हे द्रुत तरंग रंग भंगुर निकरम, म्हणून हे जे काही तरंग येतात आहे, लाटा येतात आहे, आणि लाट निघून चालली, त्यांना जाणीवही होत नाही की हा माझ्यावर उपसर्ग परिशह आलेला आहे, आणि सहज रीतीने ते त्याला जिंकतात. अशा प्रकारचा भाव या श्लोकाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. कारण हे तर परिशह झाले, पण प्रत्येक तीर्थंकरांच्या काळामध्ये 10 उपसर्ग केवली पण झालेले आहे, आणि 10 अनुत्तरोपपादिक पण बनलेले आहे. 10 परिशह जयवाले कोण, म्हणजे परिशह ज्यांनी सहन केला आणि ज्यांनी निर्वाण पदाची प्राप्ती केली, आणि 10 असे आहे की जे अनुत्तरोपपादिक म्हटल्या गेले. हो, कोण आहे अनुत्तरोपपादिक? अर्थ काय आहे अनुत्तरोपपादिकचा? नाव तर मलाही आठवत नाहीये अनुत्तरोपपादिक मध्ये कोण कोण गेलेला आहे, पण अनुत्तरोपपादिक कुणाला म्हणायचं? प्रत्येक तीर्थंकरांच्या काळात हे होतात. प्रत्येक तीर्थंकरांच्या काळात
10 उपसर्ग केवली होतात, म्हणजे घोरोपसर्ग होऊन त्यांच्यावर केवल ज्ञानाची त्यांना प्राप्ती होते, ते उपसर्ग केवली. 10 अनुत्तरोपपादिक केवली, त्यांच्यावर देखील उपसर्ग होतो, पण उपसर्ग झाल्यामुळे ते त्या भवात मोक्षाला न जाता अनुत्तरांमध्ये जे जन्म घेतात त्यांना अनुत्तरोपपादिक म्हटलेलं आहे. आणि याचं वर्णन 14 पूर्वामध्ये जे अनुत्तरोपपादिक आहे, 14 पूर्वामधलं एक पूर्व आहे, त्या पूर्वामध्ये यांचं वर्णन पाहायला मिळतं. अशा तऱ्हेने इथे आपण आज थांबूया. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोहे सर्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.